प्रतापसोबत बाहेर जायचं म्हणून शुभ्रा छान तयार झालेली. तिने सुंदर ग्रीन कलरची साडी नेसलेली. तिच्या गोऱ्या अंगावर ग्रीन कलर खूपच शोभून दिसत होता. ओठांवर हलकी लिपस्टिक लावलेली, कानात छान साडीवर मॅचिंग झुमके घातलेले, गळ्यात प्रतापने घातलेलं नाजूक मंगळसूत्र होतंच. साडीवर छान छोटीशी मॅचिंग टिकली, एका हातात मॅचिंग बांगड्या आणि एका हातात घड्याळ. आता शुभ्रा आरशासमोर उभी राहून स्वतःला आरशात पाहत होती, तर तिला मागून प्रताप पाहत असतो. ती त्याला आरशात पाहते तसं तिने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि शांत उभी राहिली, त्याला काही न विचारता. आपण बाहेर कुठे चाललोय असं काहीही विचारलं नाही तिने त्याला. तिच्या मनात त्याच्यावर लटका राग होता. आज तो घरी तिच्यासाठी थांबलेला आणि कुंभकर्णासारखा गाढ झोपून गेला म्हणून अबोला धरलेला तिने त्याच्याशी. बायको, 5:30 झालेत, निघूयात का, त्याने विचारलं तिला. तिने तोंडानं काही न बोलता फक्त मान हलवले. वसू शुभ्राच्या बाबांना म्हणते, अहो प्रताप किती बदलला. पहिल्या वेळेस आपल्या घरी तो आलेला तेव्हा कसा वागत होता, किती क्रूर स्वभाव होता त्याचा, पण त्याने शुभ्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि आपली मनं जिंकली. या एका घटनेमुळे त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलला. आपली शुभ्रा त्याच्याकडून आपल्याकडे आली, पण तिचं मन इथे लागत नव्हतं. ती किती विचार करत बसायची प्रतापचा, तासनतास त्याच्याच विचारात हरवायची ती. आपल्याशी त्याच्याविषयी बोलताना खूप रागवायची त्याच्यावर, पण त्या वेडीला कळतच नव्हतं ती त्याच्या प्रेमात आहे ते. बरं झालं तिला त्यांच्या प्रेमाची जाणीव लवकर झाली. आता त्यांचा सुखाचा संसार होऊ देत, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. वसू, आपली शुभ्रा प्रतापच्या आयुष्यात आहे आता. ती तिच्या स्वभावाने प्रतापमधील सर्वच दुर्गुण एक एक करून दूर करेल बघ, तिचे बाबा म्हणाले. तसं असंच होऊ देत, वसू म्हणते त्यांना. अगं असंच होऊ दे काय म्हणते, असंच होईल. दोघे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतील इतके एकमेकांच्या प्रेमात आहेत वसू. आपली मुलं सुखी तर आपण सुखी, वसू म्हणते त्यांना. पण एकच खंत मनाला बोचते, आपल्याला आपल्या मुलीचं धूमधडाक्यात लग्न नाही लावून देता आलं. शुभ्राचे बाबा नाराज होत वसूशी बोलत असतात. हो, मलाही असंच वाटतं, वसू म्हणते त्यांना. इकडे प्रताप काकीला सांगून शुभ्राला घेऊन घराबाहेर पडतो. संध्याकाळची वेळ होती. तो पुढे आणि ती त्याच्या मागून चालत होती. प्रतापच्या घरापासून जवळच असलेल्या गार्डनमध्ये प्रताप शुभ्राला घेऊन जातो. गार्डनमध्ये खूपच कपल्स होते. सिनियर सिटीजन होते, तर कोणी त्यांच्या फॅमिलीसोबत आलेले. लहान मुलांसोबत आई वडील स्वतः खेळत होते. बरेच कपल्स हे त्यांचा क्वालिटी टाईम घालवण्यासाठी तिथे आलेले. गार्डनमध्ये सर्वांच्या हसण्या बोलण्याचा आवाज येत होता. तो आनंददायी गोंगाट मनाला प्रसन्न करणारा होता. दोघेजण एका बेंचवर बसले. समोर खेळणारी लहान मुलं पाहून तिला तिचं बालपण आठवलं. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं आणि तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. तिचा मूड असा अचानक का चेंज झाला ते पाहून प्रतापने काळजीने विचारलं, शुभ्रा काय झालं तुला, काही त्रास होतोय का, इथे आपण आलेलं तुला आवडलं नाही का. बोलतच त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. प्रताप, मला माझे आई बाबा सुट्टीच्या दिवशी नेहमी गार्डनमध्ये घेऊन जायचे. मीही या लहान मुलांसारखीच मनसोक्त खेळायची, पण आता आई बाबा नाहीत माझ्याजवळ, ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. त्याने हलकंच तिच्या डोक्यावर थोपटलं. खूप आठवण येते ना तुला आई बाबांची, त्याने विचारलं तिला. ती त्याच्याकडे पाहत मान हलवत इशाऱ्यानेच हो म्हणते. भेटावंसं वाटतं का तुला तुझ्या आईबाबांना, तो म्हणाला. वाटून काय फायदा, आता थोडीच भेटणार आहेत ते मला. का नाही भेटणार, मनात इच्छाशक्ती असेल भेटण्याची त्यांना तुझी, तर नक्कीच भेटतील ते तुला, तो म्हणाला तिला. प्रताप, तू असा बोलत आहेस जसे काय ते मला आता लगेच इथे भेटतील. हो भेटतील ना, तो म्हणाला. चल काहीही बोलू नकोस, ती म्हणते त्याला. ए वेडे, ते तिकडे पहा. शुभ्रा पाहते आणि आई बाबा आनंदाने म्हणत त्यांच्याकडे धाव घेते. शुभ्रा दोघांना एक साथ भेटते. खूप खुश असते ती त्यांना पाहून. काय बोलायचं तेही सुचत नसतं तिला आता.
आई बाबा तुम्ही इकडे कसे काय, ती विचारते. बाबा हसत म्हणतात, अगं प्रतापने गाडी पाठवलेली आम्हाला येण्यासाठी. तुझा मूड ठीक नाही, तुम्हाला पाहिल्यावर तिला बरं वाटेल असा निरोप पाठवला त्याने. मग काय, आलो लगेच हातातली सर्व कामं बाजूला ठेवून तुला भेटण्यासाठी, तिचे बाबा म्हणाले शुभ्राला. शुभ्राने आता प्रतापकडे पाहिलं आणि नजरेनेच त्याला थँक्स म्हटलं. प्रताप हसत त्यांच्याजवळ आला. आई बाबा तुम्हाला त्रास दिला, पण काय करणार, शुभ्राला तुमची फार आठवण येत होती. असू दे प्रताप, आम्हालाही शुभ्राला पाहावंसं वाटत होतं, तिला भेटावंसं वाटत होतं, वसू म्हणाली त्याला. चला बसून गप्पा मारूयात, प्रताप म्हणाला आणि सगळे बाकड्यावर बसले. चौघांनी खूप गप्पा मारल्या आणि काही वेळानंतर तिचे आई बाबा निघून गेले. आता खुश का, प्रताप विचारतो शुभ्राला. ती म्हणते खूप खुश. शुभ्राच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रताप म्हणतो, अशीच नेहमी खुश राहा. शुभ्रा म्हणत तो तिच्याजवळ सरकला. तुझा हा सुंदर चेहरा दिवसेंदिवस कोमेजत चाललेला ते पाहावत नव्हतं मला. सॉरी शुभ्रा, बोलत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं. प्रताप काय करताय, प्लीज, मला खूप लाजायला होत आहे, ती म्हणाली त्याला. तसा प्रताप तिचा हात पकडून त्याच्या हातात घेतो. ती त्याच्याकडे हळूच नजर वर करून पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो. प्रतापची नजर आता तिला घायाळ करत होती. आय लव्ह यू शुभ्रा, तो म्हणतो. तिने लाजेने फक्त मान हलवली. दोघेही गप्पा मारू लागले. गप्पांच्या ओघात आनंदित असलेल्या शुभ्राला पाहून त्याने हळूच तिचा हात दाबला. त्याचा स्पर्श होताच तिला सुखद धक्का बसला. ती तिचा हात त्याच्या हातामध्ये असलेला पाहून गालात गोड हसून त्याच्याकडे पाहू लागली. प्रतापही तिच्या डोळ्यात हरवत होता. तो तिच्याजवळ सरकत आणि हळूवार तिच्या कानाजवळ कुजबुजला. खूप सुंदर दिसत आहेस शुभ्रा, असं वाटतंय तुला असंच तुझ्या समोर बसून पाहवत राहावं, तुझ्या ह्या निळ्या गहऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये हरवून जावं, तुला घट्ट मिठीत घेऊन सर्वांच्या नजरेपासून लपवून ठेवावं. त्याचं ते बोलणं ऐकून शुभ्राच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा उमटली. लाजेने तिचे गाल आरक्त झाले. तिने लाजून तिची मान खाली झुकवली. प्रताप काहीही, ती लाजून म्हणाली. बायको किती लाजते, तुझे गाल लाजेने गुलाबी गुलाबी झालेत. पुन्हा प्रताप, ती आणखी लाजून म्हणाली. तो म्हणाला, अगं खरंच. शुभ्रा म्हणते, प्रताप प्लीज, मला खूप लाजायला होत आहे, आपण घरी जाऊयात, बोलत ती पटकन उठते. तसा प्रताप तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि स्वतःजवळ ओढतो. ती त्याच्या छातीवर येऊन आदळते. हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो. प्रतापची तीक्ष्ण नजर आता तिला घायाळ करत होती. दुरून धीरज अग्रवाल पाहत असतो. शुभ्राला प्रतापच्या अगदी जवळ, त्यांना एकमेकांजवळ पाहून रागाने धीरजच्या मुठी आवळल्या गेल्या. प्रताप प्लीज, घरी जाऊया, ती विनंतीच्या स्वरात म्हणते त्याला. ओके ठीक आहे, जाऊया, तो म्हणतो आणि दोघेजण घरी जायला निघतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.